मॉर्निंग गाईज. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर माझे 2 दिवस झाले मी काय ब्लॉग काढलेला नाही आहे. आज गुढीपाडवा आहे. सगळ्यात आधी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता माझी सकाळची तयारी चालू आहे. झाडून वगैरे पाणी वगैरे मारून झाले. आई रांगोळी काढताय. आमचे पिल्लं बघा कसे झोपले तुम्हाला दाखवते. बघा माझी चैतू, माझी आद्या आणि बघू. आद्या माझी उठली होती, नंतर ती जाऊन झोपली तिच्या दिदीजवळ. पिल्लं झोपले तोपर्यंत आम्हाला जेवढं आवडतेल तेवढं आवडतं. तर ताई आता आंघोळीला गेलेल्या. ताईंची आंघोळ झाली का मी आंघोळ करते. मग माझी स्वयंपाकाची तयारी. आज आम्ही मस्त पुरणपोळी करणार. सकाळी आंघोळ वगैरे होऊन मस्त गुढीची आम्ही पूजा केलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. आज गुढीपाडव्यानिमित्त आम्ही गुढी कशी उभारली आहे. पन्नी नाईने छान मस्तपैकी पूजा केली. पूर्णाचा स्वयंपाक आहे, त्याच्यामुळे स्वयंपाकाची अर्धी तयारी झाली आहे. आणि नाश्ता केला पोह्यांचा सगळ्यांना. म्हणजे एकदा नाश्ता झाल्यावर टेन्शन नाही. कधी 2-3 वाजता जेवलं तरी चालतं. आता पुरण शिजते. आमटीला पण फोडणी दिलेली. आवडते थोडं. पोरींच्या पण आंघोळी झाल्या. आधी आंघोळ करते, आजी तिला आंघोळ घालते. टाकले काय करते, थोडस थंड इथं बसते हॉलमध्ये फॅन खाली. म्हणजे ते गार पण होईल आणि बारीक वाटून पण होईल. आत्या पापड खाती? कोणी दिले तुला पापड? कोणी दिले सांग ना. चला साधी आणि मी मस्त पुरण बारीक करत आहे. छान झालेली आहे ना. टेस्ट करावं लागतंय. ताईंची रेसिपी ती भज्यांची आहे ना ताई. तुम्हाला तुमचेच भजी आवडते तरी मी तुमच्यासारखे ट्राय करते. हा पुरण छान झालंय ना. पुरण छान झालंय ना. ताईंनी किती छान भजी काढलेली बघा. आईंची पुरणपोळी किती छान मस्त फुगलेली आहे. टम्म. चला आमचा पूर्णाचा स्वयंपाक झालेला. आता आम्ही सगळेजण जेवायला बसणारे. सकाळी 9 वाजता नाश्ता केला होता पोह्यांचा. तर सगळ्यांना खूप भूक लागलेली. आता सगळे मस्त पुरणपोळीवर तुटून पडणार आहे. कारण की खूप दिवसातून केल्यावर खूप इच्छा होती की कधी पुरणपोळी खाली. कारण की आम्ही होळीला पण नव्हती केली, पण माझी इच्छा होती की गुढीपाडव्याला पुरणपोळी करायची. हे बघा माझं गोटुडं कसं दिसते. हाय कर. हाय. चला काही आमचे जेवण पण झालेले आहेत सगळ्यांचे. बबू नेमक्याच असं झालेले. बबू तिच्या फ्रेंडच्या घरी गेलेली आहे. तिचे मामा आणि मम्मा सोडवायला गेले. मी पण आता जस्ट आद्याला पुरणपोळी खाऊ घातली. माझ्या आद्याला पण खूप पुरणपोळी आवडते. तिने पण अर्धी पोळी मस्त आमटी भात खाल्ला. आता चैतन्याला खाऊ घालायचं. चैतन्य थोड्या वेळ बसलेली आहे तोपर्यंत. आणि आता चैतन्याला खाऊ घालते. ए वासरू इकडं बघ मामीकडं. जेवायचं तुला का बोलो बघ. नाही आद्याचं पण आता खाऊन झालं. तर आद्या पण म्हणजे छान मस्त झोपणार आहे बा. झोपायचं ना तुला. बरं ठीक आहे, भूर जाऊ आपण. मी आता चैतन्याला खाऊ घालते पुरणपोळी. दूध आणि पुरणपोळी. चैतन्य काय खाती? छान छान. कशी आहे छान छान आहे ना. आमची झोप पण झाली. आम्ही बाहेर चाललो. आधीच पप्पाचे चाललंय. चला तुम्हाला एका ठिकाणी मिळतो. चला आम्ही चाललोय आता. मी, पप्पा, आई, आद्या, ताई घरीच थांबतात. कारण की ताई जाऊन आलेल्या आहेत ना. मग आम्ही चाललोय. चैतन्य गाडीत बसली. अय्यो तुला पण यायचं चैतन्य. चला पप्पा. काय म्हणती बाबा? माग बसताय का? कुठं चालली? कुठं चालली आद्या? कुठं? आम्हाला जिथे यायचं होतं तिथे आम्ही आलो. आदेश पप्पा मला घेऊन आलेत. कारण की जागा बघायला आलो आम्ही. हे बघा शेंद्र्याला आलेलो आहे.
चावी द्यायला एवढं एवढंच लॉक आहे ते. लाइटिंग वगैरे पण बघा ना किती छान. आधीच पप्पाच खूप दिवसात चाललं होतं चला चला, तर फायनली त्या जागा घेऊनच आले जागा दाखवायला. चला पला 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 पला. चल इकडे तुला दाखवते, चल मी चल. चला गाईज आम्ही 7 वाजता घरी आलो. घरी आल्यावर सकाळी झोपायची तयारी झाली आहे, तर आम्ही झोपायला जातो.